आपल्या महाराष्ट्राचं भविष्य युवा सेना अध्यक्ष माननीय आदित्यजी साहेब हे आपल्या समोर आपलं मनोगत व्यक्त करीत आहे। कृपया त्यांचं स्वागत करा टाळ्या वाजून। जय महाराष्ट्र। जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात कधी दौरा लागतो आणि ह्या मतदारसंघात यायचं असतं की मला बरं वाटतं, असं वाटतं की मी एका ओळखीच्या जागी आलेलो आहे। गेल्या 2 वर्षात मला वाटतं नांदगावमध्ये गणेशजी किती वेळा आलो असेल मी? 5 ते 6 वेळा आलोच असेल। प्रत्येक 2-3 महिन्यानंतर इथे येत असतो। नक्की हक्काच्या जागी आलेलो आहे आणि सीट जिंकणं हे मला माहिती आहे। नुसतं तुमचं प्रेम आणि आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे। खरं म्हटलं तर आज आपण पाहतोय निवडणुकीचे वारे वाहू लागलेले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि आपण ह्या दुपारी इथे मोठ्या संख्येत आलेला आहात। मी सहज विचारत होतो की आपण ह्या बाजूला का आज कुठच्या सर्कलमध्ये सभा घेत आहोत आणि त्यांनी मला सांगितलं इथे घेणं गरजेचं आहे। एक कारण अर्थात निष्ठावंत लोक आहेत, आपल्यावर प्रेम करणारी लोक आहेत, जनता इकडची स्थानिक गणेश भाऊं बरोबर आहे। पण दुसरी बाजू ही पण आहे की काही काही लोकांच्या मनात थोडी धाकधूक असते, थोडी भीती असते की अरे आपण तिथे दिसलो तर काय, मतदान तर आम्हाला मशालीलाच करायचंय, पण आम्ही दिसलो तर कोणी गुंड आमच्या घरी येईल का? जे गद्दार आहेत ते घरी येतील का? जे दुसरे उभे राहिले ते घरी येईल का? मी आज त्या गद्दाराला सांगत आहे आणि कोणी जे इथे गुंडगर्दी करणार असतील त्यांना सांगत आहेत, पुढचे 10-12 दिवस निवडणुकीचे आहेत आणि त्यानंतर देखील सत्ता आमचीच येणार आहे। जर इथे त्या दोघांनी कुठच्याही गुंडांनी एका व्यक्तीला जरी हात लावला तर याद राखा, बर्फाच्या लादीवर झोपवायला मी तुम्हाला इथे येईन, झोपल्याशिवाय राहणार नाही। ही जी मस्ती असते ना ही त्यांनी घरात दाखवावी स्वतःच्या, पण आमच्या जनतेत दाखवू नाही। कोणी स्वतःला किती मोठं समजलं, 100 कोटी दाखतोय, कोणी 200 कोटी दाखतोय, कोण कुठून बाहेरून गुंड आणतोय। ठीक आहे, काही काही दिवस लोक सहन करतात, पण एक याद राखा, जे तुम्ही मोठे झालेला आहात, जे स्वतःची कॉलर टाईट करून फिरत आहात, ते ह्या जनतेच्या आशीर्वादामुळे फिरतात। या दिवशी जेव्हा जनता ठरवेल तुम्हाला खालती खेचायचं तर रस्त्यावर तोडवल्याशिवाय जनता तुम्हाला राहणार नाही। आणि मी तुम्हाला खरोखर सांगतो, हे आपण ठरवलेलं आहे की आपलं सरकार आल्यानंतर या गेल्या 2 वर्षात स्थानिक जनतेवर अन्याय केला असेल, कोणावरही आवाज चढवला असेल, त्यांना त्यांच्याच भाषेत आपण उत्तर देणार, सरकारी उत्तर देऊ। पोलिसांची काठी बसेल ज्यांना तिथे बसायची त्यांना, पण तिथे मशाल पण जिथे चटके द्यायचे तुम्हाला तिथे चटके दिल्याशिवाय मी राहणार नाही, हे तुम्हाला सांगतो मी। 10 दिवस राहिलेले निवडणुकीला, 20 तारखेला मतदान आहे आणि 20 तारखेला या महाराष्ट्रामध्ये मशाल पेटणार आहे, अंधार दूर करणार आहे। 20 तारखेला या महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष आहे तिथे तुतारी वाजणार आहे आणि जिथे तिथे काँग्रेस लढत आहे तिथे हात दिसणार आहे। पण आज आपण पाहतो या गेल्या 2 वर्षात मी गणेशजींचं ऐकत होतं भाषण, अनेकदा ह्या आधी देखील आमची चर्चा झालेली आहे, कधी गप्पा होतात, कधी त्यांचा फोन येतो। मला वाटतं मी इथेच ऑगस्टमध्ये पण येऊन गेलो होतो, ऑगस्ट की सप्टेंबरमध्ये, गणपतीच्या आधी येऊन गेलेलो, आणि तेव्हा देखील हेच दिसत होतं मला की लोक आपल्या सोबत आहेत, स्थानिक जनता आपल्या सोबत आहे, पण कुठेतरी हे भयाचं जे वातावरण निर्माण करून ठेवलेलं, हे भयमुक्त महाराष्ट्र आपल्याला घडवायलाच लागेल आणि तुम्हाला एकत्र यायलाच लागेल। किती सहन करायचा अन्याय, किती सहन करायचा अत्याचार, खोटं बोलतात ते किती बोलतात आणि किती आपण ऐकून घ्यायचं, ह्याला एक अंत असतो। गेले 2 वर्ष मी पाहतो जे घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अलीबाबावर 40 चोर, त्यांना आता 9 टोके करायचंय, पण हे जे 50 खोके घेऊन पळालेले लोक आहेत यांना मोठं कोणी केलं होतं? उद्धव साहेबांनी तिकीट कोणी दिलं होतं? राजकीय ओळख कोणी दिली होती? सामाजिक ओळख कोणी दिली होती? इथे निवडून कोणी आणलं होतं? तुम्ही सगळ्यांनी निवडून आणलेलं, आणि मग तुमच्याच डोक्यावर बसतात, तुम्हालाच मस्ती दाखवतात, तुमच्यावरच आवाज चढवतात। हे चालणार नाही। आणि म्हणून आज
आपण पाहतो जे मतदान होणार आहे ते एका बाजूनी महाविकास आघाडीचं सरकार येण्यासारखं मतदान होणार आहे, बहुमताचं सरकार आपलं येणार आहे. गेले 2 वर्ष आपण संपूर्ण महाराष्ट्रात पाहतो जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवर अन्याय झालेला आहे, कधी आपत्ती आली, आणि अन्याय नुसतं मी जेव्हा बोलतो तेव्हा पर्यावरणाचं नाही, तर सरकारकडून पण जो अन्याय झालेला आहे, ह्या राजवटीकडून जो अन्याय झालेला आहे, भाजपकडून जो अन्याय झालाय तो कितीतरी प्रचंड झालेला आहे. अनेक वेळा हे मी विषय मांडलेले आहेत, पण तुम्हाला एवढीच पुन्हा एकदा आठवण करून द्यायला आलोय की आपल्या काळात काय होतं आणि येणारा जो काळ आपला आहे, आपला म्हणजे फक्त आमचा नाही, तुमचा, आमचा, सर्वांचा, महाराष्ट्राचा जो काळ आहे, आपण शेतकरी बांधवांसाठी काय करणार आहोत. जेव्हा आपल्याला आठवत असेल उद्धव साहेबांचं सरकार बनलं, उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले 2019ला महाविकास आघाडीचं सरकार आलं, तेव्हा त्या सरकारने पहिला निर्णय जो घेतला होता तो कर्जमुक्तीचा निर्णय घेतला होता. बरोबर ना? 2 लाखापर्यंत ज्या शेतकऱ्यांची ह्या महाराष्ट्रात कर्ज होती ती कर्ज मुक्त करून दाखवली. हे असं सरकार आपलं होतं आणि तेही एका बोटावर आपण करून दाखवलं होतं. कुठेही जास्ती बॅनरबाजी नाही, होर्डिंग नाही. हल्ली काय 1500 रुपये कोणी दिले की देवा भाऊ सुरू होतं. मग दादांना आठवतं की मुख्यमंत्र्यांचं नावच नाही टाकायचं. मुख्यमंत्री बोलतात मला 2 हाफ सीएम नको, आणि देतात किती महिलांना? 1500. म्हणजे तुम्ही विचार करा, 1500 आज देत आहेत, 2014ला हे किती देणार होते? 15 लाख ना. म्हणजे तुम्ही विचार करा, आज तुम्ही 2014 मध्ये विचार करा, आणि मग भाजप तुम्हाला सांगते इथे प्रत्येकाला, फक्त महिलांना नाही, प्रत्येकाला 15 लाख देणार होते. आता डोळे मिटा 1 मिनिट आणि पुन्हा एकदा उघडा. आता समजा तुम्ही आता खरोखर जे आहात 2024 मध्ये, किती शून्य काढले आणि 15 लाख मधून? ही गंमत आहे. आणि तुम्हाला खरोखर सांगतो, हे तुम्ही घरोघरी जाऊन सांगायला पाहिजे, कारण ह्या भाजपवाल्यांना लाज नाही, एकनाथ शिंदेना लाज नाही, कुठेही शरम वाटत नाही. परवाकडे मी पाहिलं बातमी, उत्तर प्रदेशची आहे. उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजींनी 300 रुपयाचे चेक वाटलेले आहेत. 300. म्हणजे हे सरकार जर ह्यांचं आलं तर लाडक्या बहिणींना फक्त 150 रुपये देतील. ह्यांना लाज वाटत नाहीये, पण आपण त्यांच्यासाठी योजना करत होतो. आणि म्हणून मी पुन्हा एकदा तुम्हाला शेतकऱ्यांच्या विषयावर आणतो, मग आपण महिलांसाठी काय करतोय ते सांगायला आलेलो आहे. कारण आज जास्ती वेळ बोलण्याची नाही, आज काम करून दाखवण्याची, मतदान करून दाखवण्याची वेळ आलेली. आपण जे शेतकऱ्यांसाठी करणार आहोत, जो शब्द उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीने दिलेला आहे की जसं 2019-2020 मध्ये आपण या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कर्ज 2 लाखापर्यंत जे माफ केलं होतं, मुक्त करून दाखवलं होतं, तसंच आपलं सरकार आल्या 3 लाखापर्यंत ज्या ज्या शेतकरी बांधवांची कर्ज आहेत ती कर्ज मुक्त केल्याशिवाय आपण राहणार नाही. करणार, आपण करणार आणि करून दाखवणार. आपण नुसतं भाजपवाल्यांसारखं बोलत नाही, आपण नुसतं मिंदे गँग सारखं बोलत नाही की आम्ही हे करू ते करू ते करू. हो दादा, आपण करून दाखवलेली कामं आहेत. आणि ही करून दाखवलेली कामं आपल्याला आठवत असतील, जेव्हा देवेंद्र फडणवीसजींनी सांगितलं होतं की आम्ही कर्जमुक्ती केली, कर्जमाफी केली, ऐतिहासिक केली. सगळीकडे बॅनर दिसले होते, सगळीकडे होर्डिंग दिसले होते, पण किती अटी होत्या त्याच्यात, किती अटी होत्या त्याच्यात. कोणी सांगत होतं तुमच्या पणजोबांना घेऊन आणा, कोणी सांगत होतं तुमच्या पंटूला घेऊन आणा, मामाला घेऊन आणा, हा दाखला आणा, तो दाखला आणा. ती कर्जमाफीची जी योजना आहे, राहू दे बसू दे, ती कर्जमाफीची जी योजना आहे ती अजूनपर्यंत बंद झालेली नाहीये. पण आपण जी कर्जमुक्ती करून दाखवली ती 3 महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक खात्यावर ही कर्जमुक्ती गेली आणि शेतकरी बांधवांना मिळाली ही कर्जमुक्ती. तसंच आपल्या काळात आपण जेव्हा जेव्हा पाहिलं या शेतकऱ्यांवर कुठेही काही आपत्ती आली, मग गारपीट झाली असेल, कधी सततचा पाऊस लागला असेल, कधी अवकाळी पाऊस झाला असेल, कधी दुष्काळ आला असेल, कोविडचा काळ होता आणि कोविडच्या काळात देखील जेव्हा अर्थचक्र बंद पडलं होतं तेव्हा आपण, आपले मंत्री असतील, आपले सगळे पूर्ण शासन असेल, प्रशासन असेल, आपल्या गावोगावी यायचे, शेतकऱ्यांची विचारपूस करायचे. आणि नुसतं विचारपूस नाही तर आपण धूळफेक न करता जी गरज आहे तेवढी मदत करण्याचा प्रयत्न केला. कदाचित थोडी झाली असेल, कदाचित जास्ती झाली असेल, पण आत्ताच्या ह्या गेल्या 2 वर्षात मी तुम्हाला विचारते, कारण अनेकदा मी इथे आलेलो आहे, पलीकडे वैजापूरमध्ये असेल, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असेल, कधी नाशिक जिल्ह्यात असेल, जेव्हा जेव्हा गारपीट झाली असेल, कधी अवकाळी पाऊस झाला असेल, पाणी तुंबलं असेल शेतात, जेव्हा आपल्या पिकाचं नुकसान होतं, तुम्ही मला सांगा, कोणीही तरी मला सांगा इथे की आपल्या महाराष्ट्रातून कृषी मंत्री आपले कधी आपल्या बांधावर आलेत? पाहिलं? नाव काय जरा सांगा, कोण कृषी मंत्र्याचं नाव काय? 5 वर्षापूर्वी, 2.5 वर्षापूर्वी होते ते. आता कोण आहेत? अब्दुल गद्दार नाही, ते पण पूर्वीचे आहेत. आत्ताचे कोण आहेत? बघा काय हालत. कुणालजी अजून
ह्या महाराष्ट्रामध्ये जेवढं महत्वाचं आपलं शेतकरी आहेत, आपली भावना ही होती, उद्धव साहेबांची भावना ही होती की अन्नदाता देवो भव. प्रत्येक शेतकऱ्याला ह्या महाराष्ट्रामध्ये माहिती होतं की कुठेही काही आपत्ती आली, नुसतं हाक मारली उद्धव बाळासाहेब ठाकरेंना तर त्यांचं सरकार माझ्या मदतीला येतं. असं ह्या सरकारमध्ये कृषी मंत्रीच कोणी माहिती नाही, ही परिस्थिती आज महाराष्ट्र सरकारची झालेली आहे, भाजप आणि एकनाथ शिंदेची झालेली आहे. तुम्ही विचार करा किती भयानक हे सरकार असेल. जर आपल्या शेतकरी बांधवांना त्यांच्या खात्याचा मंत्री माहिती नसेल म्हणजे तो मंत्री किती निकम्मा असेल हा तुम्ही विचार करा, किती निष्क्रिय असेल तुम्ही विचार करा. आज आपण पाहतोय, मी तुम्हाला शब्द देतोय की जेव्हा आपलं सरकार पुन्हा एकदा येईल त्याच सरकारमध्ये कुटुंब प्रमुख म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे हे शेतकऱ्यांची व्यक्ती म्हणून, शेतकऱ्यांचा माणूस म्हणून तिथे बसला असेल. आणि हेच तुम्हाला सांगायला आलोय मी की जसं 3 लाखापर्यंत जे कर्ज आहे ते आपण मुक्त करणार आहोत, जे नियमित परतफेड करणारे आहेत, लोन भरणारे आहेत, त्यांच्यासाठी आपण 50,000 रुपयाचं आपण प्रोत्साहन भत्ता देखील सुरू करणार आहोत. करणार, आपण करून दाखवणार. हे नुसतं काय आपण बोलत नाही तर करून दाखवतो. आज परिस्थिती माहिती, कदाचित तुम्हाला वाटत असेल की रे हा काय आदित्य, हा शहरातला मुलगा आहे, ह्याला काय शेतीचं माहिती आहे, शहरात शेती कुठे होते, मला कदाचित शेतीचं काही कळत नसेल, पण मला तुमच्या डोळ्यातले अश्रू दिसतात, तुमचं दुःख दिसतं, ते दुःख कळतं मला. आणि एवढंच कळतं की जेव्हा आपल्याला मदतीची गरज असते तेव्हा मला उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीने तुमच्याकडे पाठवलेलं आहे सांगायला की आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि राहू. कारण हा भाजपचा दुटप्पीपणा जो आहे तो आपल्या लोकांसमोर आणायलाच लागेल. बघा ना, आज आपण पाहतो जेव्हा आपल्या पंजाब मधले असतील शेतकरी, हरियाणामधले शेतकरी असतील, दिल्लीकडे मोर्चा घेऊन गेले, सांगायला गेले की मोदी साहेब आमच्यासाठी काहीतरी करा, तर त्या शेतकऱ्यांना मोदी साहेब भेटले नाहीत, त्यांचे कृषी मंत्री भेटले नाहीत, पण त्यांच्या रस्त्यामध्ये एवढे खिळे ठोकून ठेवले होते, त्या वायरी लावून ठेवल्या होत्या, अश्रुधूर सोडला त्यांच्यावर, गोळीबार केला त्यांच्यावर, त्यांना अर्बन नक्सल बोललं, कोण माओवादी बोललं, कोण आतंकवादी बोललं, पण कोणी शेतकऱ्यांचं जे दुखणं आहे, काय दुःख आहे, काय कशासाठी त्रस्त आहेत हे ऐकून घेण्यासाठी तयार नव्हतं. आज तुम्ही मला सांगा, या गेल्या 2 वर्षामध्ये शेतमालाला कुठे भाव मिळालाय का? मिळालाय कुठे? जे आपलं पिकाचं नुकसान होतं ती नुकसान भरपाई मिळते का? जे पीक आपलं जे आपण लावायचं असतं, बी बियाणं असतं, जे काही खतं असतात, आपले फर्टिलायझर असतं, त्याचं जीएसटी किती हो? परवडतो आपल्याला? परवडू शकतो आपल्याला? मग आज तुम्हाला जसं मी विचारलं की कृषी मंत्री ह्या महाराष्ट्रातले कोण आहेत माहिती नाही, तसं तुम्हाला ह्या राज्यातलं कुठचा तरी नेता, राजकीय नेता जो सरकारमध्ये बसलेला आहे, राजवटीत बसलेला आहे, हा तुम्हाला तुमचा माणूस हे काय? हा ठीक आहे, हे तडीपार त्यांनाच करायचं, आता सोडून द्या सगळं, हे आता किंमत नका देऊ या नोटिसांना. पण हेच मी तुम्हाला आज विचारतोय, हा विचार तुम्ही करणं गरजेचं आहे, कारण पुढच्या 10, 15, 20 दिवसांमध्ये जेव्हा आता निवडणूक आपल्या 20 तारखेला असणार आहे, आज तारीख 8 आहे, हीच 8 तारीख जिथे आपल्या 8 वर्षापूर्वी बरोबर नोटबंदी केली होती. कोणी केली होती नोटबंदी? भाजपने केली होती, मोदी साहेबांनी केली होती. आणि ह्याच 8 तारखेच्या नोटबंदीमुळे जसं शेतकऱ्यांना त्रास झालेला आहे, जसं शेतकरी आज माझ्या देशात असेल, महाराष्ट्रात असेल, हैराण आहेत, ह्याच नोटबंदीमुळे अनेक राज्यातले तरुण बेहाल फिरायला लागले, सगळीकडे हैराण झालेत सगळीकडे. कारण त्याच नोटबंदीमुळे अनेक उद्योगधंदे जे चालणारे होते, नीट चालणारे होते, मायक्रो स्मॉल मीडियम इंडस्ट्रीज, छोटे मोठे कारखाने होते, हे बंद पडलेत. घरातल्या महिला ज्या स्वतःकडे काही पैसे ठेवायचे, जपून ठेवायचे, काही पगारातून काढून ठेवायचे, घर चालवायला ठेवायचे, त्या सगळ्या नोटा एका रातोरात बंद झाल्या. आणि मग सांगतात की आम्ही महिलांचा सन्मान करतो, महिलांचा आदर करतो, महिलांना आम्हाला आदर द्यायचा आहे. पण हा आधार जो त्यांनी दिलेला आहे, आज जे इथे महिला आलेल्या आहेत आणि आपल्या घरोघरी ज्या महिला असतील, मी त्यांना विचारत आहे, हा थेट सवाल आहे, आजची जी महागाई आहे ही आपल्याला परवडणारी आहे का? महागाई परवडणारी आहे का? नाही परवडू शकत. आज आपण पाहतो ह्या महाराष्ट्रामध्ये जी महागाई वाढत चाललेली आहे, जे देशात महागाई वाढत चाललेली आहे, ही परवडणारी नाहीच आपल्याला. आणि ह्या महागाईच्या काळामध्ये जर फक्त 1500 रुपये आपल्याला कोणी देणार असेल प्रति महिना, तर हे 1500 रुपये घेऊन आपण करायचं तरी काय? 1500 रुपये हे प्रति महिना जे देणार आहेत, त्यापेक्षा आता जो वाटप हे भाजपवाले जे करत आहेत, गावोगावी करत आहेत, जे एकनाथ शिंदे वाटप करत आहेत राजकीय, ह्या 50 खोक्यांसारखं तुम्हाला काहीतरी मिळालं असतं तर मी त्यांना मानलं असतं. पण स्वतःसाठी खोके आणि महाराष्ट्राला धोके, ही जी त्यांची भूमिका आहे, ही जी त्यांचे जो कार्यक्रम राबवत आहेत गेले 2 वर्ष, ह्याच कार्यक्रमामुळे आपला महाराष्ट्र मागे चाललेला आहे. मध्यंतरी मी पाहिलं कुठेतरी एकनाथ शिंदे कुठच्या तरी मंचावर गेले, सगळ्या महिला बसलेल्या आणि लाडकी बहीण वगैरे असं मोठं होर्डिंग लावलं होतं. आणि मग ते 1500 रुपये असं काहीतरी त्यांना दिलं आणि सगळीकडे माईक घेऊन विचारत होते, मिळाले मिळाले, पैसे आले पैसे आले. मग परत थोडं असं खाजवायचं,
हे असे कसे मुख्यमंत्री बसू शकतात? कधीतरी लाज वाटते की अशा व्यक्तींना आपण कधी कधी पुढे आणलं होतं. पण ह्याच 1500नी आज आपण पाहतोय जे महिला आहेत त्यांना वाटते की महिला त्यांच्यासाठी मतदान करणार आहेत. महिला कशासाठी भाजपवाल्यांना मतदान करतील? महिला कशा एकनाथ शिंदेना मतदान करतील? हा विचार त्यांनी केला पाहिजे. कारण महिलांना तुम्ही 1500 रुपयामध्ये विकत घेऊ शकत नाही, हे त्यांच्या हक्काचं आहे. आणि 1500च नाही तर महाविकास आघाडीने ठरवलेलं आहे की आमचं सरकार आल्यानंतर महालक्ष्मी योजनेत फक्त 1500 नाही तर ते दुप्पट करून प्रति महिना 3000 रुपये आपण देणार आहोत. हा आपण निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय आपण घेतलेला आहे. हा महिला सन्मान आहे, महिलांचा हक्क आहे. आणि त्याच सोबत जिथे जिथे महिलांना जायला लागतं, मग त्यांच्या घरापासून ऑफिसला असेल, कामावर असेल, कधी शाळेत मुलांना सोडायला असेल, कधी दुसऱ्या गावी असेल, कधी माहेरी असेल, कधी कुठे फिरायला असेल, आपण हा पण निर्णय घेणार आहोत की ज्या ज्या शहरांमध्ये बस सेवा आहे, शासकीय बस सेवा आहे किंवा एसटीची सेवा आहे, त्या प्रत्येक एसटी बसवर आणि शासकीय बसवर आपण महिलांसाठी तिकीट आहे ते 0 रुपयात करणार आहोत. 1 सुद्धा रुपया महिलांना लावणार नाही. उद्धव साहेबांनी तर सांगितलंच आहे की ही जी महागाई आपल्याला परवडत नाही. आणि खास करून महागाई जेव्हा बोलतो, ठीक आहे, पुरुष महिला दोन्ही घर सांभाळत असतात. आता हल्लीचे दिवस असे नाही आहेत की फक्त महिला घरी बसते, महिला कामावर जाते, सगळं काही करते. आणि म्हणून हे महागाई जेव्हा आपण बघतो तेव्हा वाढत चाललेली महागाई असेल आणि खर्च वाढत चाललेला जो आहे, त्याच खर्च थोडा आटोक्यात आणण्यासाठी कुठेही शेतकऱ्यांचं नुकसान न करू देता आपण आपल्या आयुष्यातले जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत, 5 जीवनावश्यक वस्तू, मग त्याच्यात डाळ आली, तेल आहे, साखर आहे, अशा ह्या गोष्टी आपण पुढची 5 वर्ष स्थिर आणि परवडणाऱ्या ठेवणार आहोत. हे आपण महिलांसाठी आणि पुरुषांसाठी करणार आहोत. महागाईचा जो फटका आपल्याला बसत आहे, महागाईचा जो चटका आपल्याला बसत आहे, तो आपल्याला त्याच्यातून वाचायचा आहे. आणि हेच मी सांगत आहे की महिलांसाठी विचार जेव्हा करतो आपण, तेव्हा आपण संपूर्ण परिवारासाठी विचार करणं गरजेचं आहे. कारण महिला ह्या फक्त नुसतं परिवार नाही तर आपला समाज सांभाळत असतात. आज महिलांचा जर हा कुठचाही समाज आदर करत नसेल, कुठचाही पक्ष आदर करत नसेल, सन्मान करत नसेल, तर तो पक्ष हा खोटा पक्ष आहे, या देशातला चांगला पक्ष होऊ शकत नाही. ही माझी तरी भूमिका नेहमी राहिलेली आहे. आज महिलांनी विचार करायचा आहे की गेल्या 2 महिन्यात जेव्हा भाजपला कळलं, एकनाथ शिंदेला कळलं की ही निवडणूक ते हरत आहेत, महाविकास आघाडीचंच सरकार येतं, तेव्हा ही 1500 रुपयाची योजना त्यांनी आणलेली आहे. पण ह्याच 1500 रुपयाच्या योजनेच्या आड जो त्यांनी महिलांचा अपमान करत राहिलेत गेले 2 वर्ष, हा भयानक अपमान कुठे ना कुठेतरी रोखण्याची वेळ आलेली आहे. आज काय गाडायचंच आहे, गाडायचं तर आहेच. एक मिनिट, हे थोडं वरती गाडायला तुम्ही आहात इथे. मी तुम्हाला सांगायला आपण काय काय करणार आहोत. गाडायचं आज तरुणांसाठी जे बेरोजगार तरुण आहेत, आपण विचार केला पाहिजे. ह्या बेरोजगार तरुणांना आपण पाहतो सगळीकडे, बेरोजगार तरुण फिरतोय, गावोगावी फिरतोय, हैराण झालेला आहे, नोकऱ्या मिळत नाहीत. आणि ह्या तरुणांसाठी, माझ्या वयातल्या जे तरुणांसाठी उद्योगधंदे जे होते ते भाजपने कुठे नेले हो? उद्योगधंदे गुजरात. कुठचे जरा सांगू शकाल का? टाटा एअरबस कुठे नेला? गुजरातला नेला. वेदांता फॉक्सकॉन कुठे नेला? बल ड्रग पार्क कुठे नेला? मेडिकल डिव्हाइस पार्क कुठे नेला? हे सगळं जेव्हा गुजरातला नेलं, तेव्हा परवाकडेच मोदी साहेबांनी बडोदरामध्ये एक रोड शो काढला, बरोड्यामध्ये एक रोड शो काढला. पाहिलं तुम्ही तिथे? शिंदे जाणारच आहेत, ते तिकडचेच आहेत मुळात. आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच नाही, ते गुजरातचेच मुख्यमंत्री आहेत. पण तुम्हाला सांगतो, आज जे तरुण इथे आहेत, जे बेरोजगार आहेत, त्यांना आपण तर ठरवलेलं आहे की जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना प्रत्येक महिन्याला आपण 4000 रुपये देणार, म्हणजे देणारच बेरोजगारी भत्ता म्हणून. पण फक्त तिथे थांबणार नाही, त्याच्या पुढे जाऊन जो पायाभूत प्रश्न असतो आपला की शिक्षण मिळवायचं कसं. मुलींसाठी तर मोफत शिक्षण असतं, पण मुलांसाठी काय? तर ह्या मुलांना देखील मुलींसारखंच आपण प्रत्येक शासकीय शाळेत असेल, कॉलेजमध्ये असेल, मोफत शिक्षण देणार आहोत. आणि हे केल्याशिवाय आपण राहणार नाही. पण हे केल्यानंतर जेव्हा आपण पाहतो, जे माझ्या वयोगटातली मुलं आहेत, आज तुमची पुढची पिढी आली, जसं तुम्हाला वाटत असेल की कोणी शेती करू नये, कोणी कृषी क्षेत्रात येऊ नये. का वाटत नाही? कारण शेतमालाला भाव नाहीये, कोणी आम्हाला विचारत नाहीये, हमी भाव मिळत नाहीये, खतांचं जे काय ते आपल्याला परवडत नाहीये. पण हे जर तुम्हाला वाटत असेल आणि तुमची पुढची पिढी जर तुम्ही MIDC कडे पाठवत असाल, शहरांकडे पाठवत असाल, इथे तुम्ही तरुण मुलं आहेत, जॉब आहे का रे? आहे जॉब कोणाकडे? नाहीये. पण हा जॉब मिळवण्यासाठी असं बघा, घसा कोरडा करून आम्ही 2 वर्ष बोलतोय, भांडतोय तुमच्यासाठी. पण तुम्ही त्या 20 तारखेला मतदान केलं पाहिजे, द्याल ना?
हा जॉब मिळवण्यासाठी आपण जे पाहत होतो गेल्या 2 वर्षामध्ये प्रत्येक जो मोठा फॅक्टरी येणार होती, मोठा रोजगारची संधी येणार होती, मोठा जो उद्योग येणार होता महाराष्ट्रात, तो आणि पाठवला गुजरातला पाठवल्यानंतर माफ कर, थोडं घसामधून मधून तुम्ही सगळे असता सोबत, तुमच्या प्रेमामुळे आशीर्वादामुळे पुढे चाललोय. ह्या ज्या 2 वर्षातला आपण पाहिलेलं आहे, प्रत्येक मोठी फॅक्टरी असेल, प्रत्येक मोठा रोजगार असेल, हा पाठवला त्यांनी गुजरातला. आपल्या काळी, महाविकास आघाडीच्या काळी उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री असताना तुम्हाला आठवत असेल, आपलं जे सरकार होतं, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, इतर मित्र पक्ष, ह्या सरकारमध्ये महाविकास आघाडीच्या काळामध्ये कोविडचं सगळा काळ असताना, अर्थचक्र बंद पडलं असताना मॅग्नेटिक महाराष्ट्र हा कार्यक्रम आपण घेत होतो. आणि ह्या कार्यक्रमामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आपण 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात अभिमानाने आणू शकलो. ह्याचं कारण एकच होतं. ते कारण म्हणजे सगळीकडे आपण पाहत होतो, जिथे जिथे उद्योगपती आहेत ते सांगायचे की आम्हाला एका व्यक्तीवर विश्वास आहे, त्या व्यक्तीचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे. आणि आम्ही त्यांना हेच सांगितलं होतं, कधी आम्ही तुम्हाला सांगणार नाही की ह्याच जिल्ह्यात जा किंवा त्याच जिल्ह्यात जा. आम्ही तुम्हाला कधी सांगणार नाही की ह्याच लोकांना नोकरी द्या किंवा त्याच लोकांना नोकरी द्या. या महाराष्ट्रात कुठेही कुठच्या उद्योगाला जायचं असेल तर संपूर्ण महाराष्ट्र आपला आहे. प्रत्येक जिल्ह्यात जायचं असेल तिथे जा, पण स्थानिक भूमिपुत्रांना न्याय द्या आणि तिकडच्या भूमिपुत्रांना तुम्हाला नोकरी द्यावीच लागेल, ही आपली भूमिका होती. पण ह्याच्यावरच विश्वास ठेवला त्या उद्योगपत्यांनी आणि आले आपल्या महाराष्ट्रामध्ये 6.5 लाख कोटीची गुंतवणूक केली. जर आपलं सरकार असतं तर हा वेदांता फॉक्सकॉनचा जो प्रकल्प होता 2.25 लाख कोटीचा, हा देखील महाराष्ट्रातच आला असता. या महाराष्ट्रातल्या 1 लाख तरुणींना रोजगार मिळाला असता. ह्या महाराष्ट्रातल्या तरुणींना त्याच्या अँसिलरी इंडस्ट्रीज आहेत तिथे रोजगार मिळाला असता. पण नाही, जेव्हा भाजपचं सरकार आलं, जेव्हा एकनाथ शिंदेचं सरकार आलं, हेच वेदांता फॉक्सकॉनवाले, ह्यांची भेट झाली देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत आणि तिसऱ्या दिवशी हे निघून गेले गुजरातला. प्रश्न असा पडतो, तुम्ही जी इथे सत्ता हासिल केली, जी प्राप्त केली, जे आमचं सरकार पाडून तुम्ही सरकार बनवलं, स्वतःचं राजवट बनवली, अवकाळी सरकार आमच्या डोक्यावर बसवलं, कोणासाठी बसवलं, कशासाठी बसवलं? आमच्याकडचे जे उद्योगधंदे होते, जे येणाऱ्या नोकऱ्यांच्या संध्या होत्या, तुम्ही का पाठवताय गुजरातला? तुमचं जर वरती इंजिन असेल, बहुमताचं सरकार होतं त्यावेळी, आणि इथे पण तुमचं भाजप प्रणित खोके सरकार होतं, मग हे भाजप प्रणित खोके सरकारनी एक तरी नवा रोजगार इथे महाराष्ट्रात का नाही आणला? हाच प्रश्न जसं मी कृषी मंत्र्यांचं तुम्हाला विचारलं, या महाराष्ट्रातले उद्योग मंत्र्याचं नाव माहितीये का तुम्हाला? काय? बरोबर आहे, त्यांना जरा विचारा डांबराचा धंदा कसा चाललाय, कोणाच ओळखत नाही. पण हेच तुम्हाला सांगतोय, काल परवाकडे तुम्ही जे बोललात ना एअरबस टाटासाठी प्रधानमंत्री महोदयांनी रोड शो काढला होता बरोड्यामध्ये, वडोदरा त्याला बोलतात त्या शहराला. तुम्ही विचार करा, हा एअरबस टाटाचा प्लांट आपल्या महाराष्ट्रात येणार होता. हा एअरबस टाटाचा प्लांट इथे जे तरुण आहेत, जे इंजिनियर होतील, जे एरोनॉटिकल इंजिनियर होतील, जे काही वेगळे डिझायनर होतील, तर त्याच्यात त्यांना नोकरी मिळू शकली असती. पण हाच एअरबस टाटाचा प्लांट ह्याच भाजपाने उचलला आणि त्यांचं सरकार आल्यानंतर नेला कुठे? गुजरातला. तुम्ही निर्लज्जपणे बघा, तुम्ही मस्ती बघा भाजपची किती आहे. आपल्याकडे निवडणुका लागल्यात, भाजपला माहिती की इथे येऊन त्यांना प्रचार करायचा आहे, गावोगावी जायचं आहे, माझ्यासारख्या तरुणांना त्यांना उत्तर द्यायचं आहे, माझ्या वयोगटातल्या तरुणींना त्यांना उत्तर द्यायचं आहे की गेल्या 2 वर्षात एक तरी रोजगारची संधी का नाही आली, एक तरी नवी नोकरी का नाही आली. आणि हाच भाजप आपल्याकडे निवडणुका लागल्या असताना गुजरातमध्ये रोड शो करतो की बघा महाराष्ट्राचा उद्योग कसा आम्ही खेचून आणला गुजरातमध्ये. मान्य आहे तुम्हाला अशा भाजपला तुम्ही मतदान करू शकाल अशा भाजपला मतदान? नाही करू शकत. पण हीच भाजप आहे ज्यांनी बल ड्रग पार्क असेल, ज्यांनी मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, हे सगळे जवळपास 5 लाख तरुणांचे रोजगारच्या संध्या आपल्या महाराष्ट्रातून खेचलेल्या आहेत आणि नेल्या आहेत गुजरातला. कदाचित हे सरकार जर चुकून त्यांचं बनलं तर मंत्रालय पण नेतील गुजरातला. आहे तयारी मग कोणाची? इकडचे सगळे तहसील कार्यालयामध्ये हरवले गुजरातला, तेव्हा जायची तिकडे. परवडणार आहे का बसची तिकीट? नाही परवडू शकत. पण हे सरकार नेमकं कोणाचं आहे आज हा प्रश्न पडलेला आहे. जसं आपल्याला या प्रायव्हेट क्षेत्रात नोकऱ्या मिळत नाहीयेत, आज पोलिसांना विचारा तुम्ही, बदली पोस्टिंगसाठी किती पैसे मागतात हे सरकार? स्पर्धा परीक्षा काय घोळ घालून ठेवलं या सरकारने? बेरोजगारीची जी हालत आहे ती एवढी खराब झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं, मुंबई पोलीस भरतीसाठी 17,500 पदांची भरती होती, कॉन्स्टेबलची भरती होती. 17.5 लाख विद्यार्थी तरुणी आलेत महाराष्ट्रभरातून. किती लोकांना जॉब मिळाला माहिती नाही. एअर इंडियाची जेव्हा भरती होती 600 पदांची होती, 25,000 तरुणी आलेत मुंबईमध्ये
महाराष्ट्रभरातून, देशभरातून. म्हणजे आज पाहतोय आपण बेरोजगार सगळीकडे फिरतोय. काही रोजगार मिळेल का, रोजगार मिळेल का, नोकरी मिळेल का, रोजगार आपण शोधतो आणि हे सरकार, ही राजवट रोजगार असं काम चाललंय. आणि एका बाजूला हे सगळे हाल होत असताना आपण पाहतो कायदा सुव्यवस्था ह्या राज्यात गृहमंत्री आहेत की नाही हा तर मोठा प्रश्नच पडलेला आहे. माहितीये का गृहमंत्र्याचं नाव काय? काय काय ऐकून नाही आलं? नक्की तेच आहेत ना, कारण ते एवढा राजकीय जे समोर असतात, जे राजकीय शत्रू असतात त्यांचे, ते शत्रूच मनात मानतात. ते बदला घेण्याचा विचार करतात, ते राजकीय सगळे हेतूने काम करतात. कोणाच्या मागे ईडी लावतात, कोणाच्या मागे आयटी लावतात, कोणाच्या मागे सीबीआय लावतात. पण आज तुम्ही मला सांगा, गेल्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रात जी परिस्थिती झालेली आहे, आपल्याला वाटतं तरी एका की या राज्यात गृह खातं आहे? पोलिसांचे हात बांधलेले आहेत, मंत्रालयात जाऊन गुंड रील बनवत आहेत, कधी एपीआयवर कुठच्या गँगचा हल्ला होतोय, कधी महिलांवर अत्याचार वाढत चाललेले. ह्या बदलापूरमध्येच आपण जर पाहिलं तर जी घटना घडली, एवढी भयानक घटना होती, एवढी भयानक घटना होती. एका 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला. तो अत्याचार त्या शिंदेनी केला की त्याच्या मागे अजून कोण होता आता तर कधीच कळणार नाही, कारण त्या शिंदेला तर ठार मारून टाकलं. पण त्याला जसं मारलंय तसं तो काय बोलणार होता हे कळणारच नाही आपल्याला. कोण त्याच्या मागे होतं, अजून काही तिथून वेगळं काही चालू होता का हे कधीच कळू शकणार नाही आपल्याला. पण तिथेच वामन म्हात्रे नावाचा एक चिंदीचोर नेता आहे एकनाथ शिंदेचा, त्यांनी एका महिला पत्रकाराला विचारलं की तू का असे एवढे प्रश्न विचारते जसा तुझाच रेप झालाय? असे कोणी प्रश्न विचारू शकतात? हे असे जे प्रश्न विचारणारे आहेत हे तुमचे लाडके भाऊ होऊ शकतात का? कधी होऊ शकतात? कधी नाही होऊ शकत. ह्याच एकनाथ शिंदेच्या पक्षाने तिथे जालन्यामध्ये ज्यांनी एका महिला पत्रकाराचा खून केला, गौरी लंकेशचा खून केला, त्या खुन्यांना जेलमधून काढून स्वतःच्या पक्षात प्रवेश करून घेतलाय. हे तुमचे लाडके भाऊ होऊ शकतात का? होऊ शकतात का? नाही होऊ शकत. आणि ह्याच एकनाथ शिंदेनी आपण पाहिलं असेल महाराष्ट्रात जिथे जिथे पोलीस स्टेशन यायला पाहिजे, जसं आज इकडचे जे गुंड आहेत, जे तुमचे स्थानिक आमदार आहेत, का नाही आवाज दाबलाय? पण ह्याच दादागिरीमुळे असेल, ह्याच गुंडगर्दीमुळे असेल, आपल्या जिल्ह्यामध्ये नवे उद्योग येऊ पाहत नाहीयेत. तुम्हाला ठरवायचं आहे बदल तुम्ही घडवणार आहात की जसं चाललंय हे तुम्हाला मान्य आहे, हे तुम्ही ठरवायचं आहे. तुम्हाला काय पाहिजे? बदल पाहिजे, परिवर्तन पाहिजे की हीच गुंडगर्दी पाहिजे? तुम्हाला काय पाहिजे? बदल पाहिजे, परिवर्तन पाहिजे की हेच नाकर्ते सरकार पाहिजे? तुम्ही ठरवायचं आहे. तुम्हाला बदल पाहिजे, परिवर्तन पाहिजे की हेच गुजरातचं सरकार पाहिजे? तुम्हाला बदल पाहिजे, परिवर्तन पाहिजे, रोजगार पाहिजे, महिला सुरक्षता पाहिजे की हेच भाजप आणि एकनाथ शिंदे पाहिजे? तुम्ही ठरवायचं आहे, तुम्ही निर्णय द्यायचा आहे. बदल पाहिजे असेल तर आपली निशाणी कुठची आहे? आज आपल्याला हा विचार करायचा नाही मतदानाच्या दिवशी. आज आपल्याला हा विचार करायचा नाहीये मतदानाच्या दिवशी की माझी जात कुठची आणि माझा धर्म कुठचा. जात पात धर्म आपला महाराष्ट्रच असला पाहिजे. हेच जर आपण विचार केला, हा विचार जर आपण केला तर आणि तरच पुढे आपण समृद्ध महाराष्ट्र बनवू शकू. आणि महाराष्ट्रात जिथे प्रत्येक जातीला, प्रत्येक धर्माला न्याय मिळेल, त्यांचा न्याय हक्क पूर्ण करू असा महाराष्ट्र जर घडवायचा असेल, प्रत्येक तरुणाला आपल्याला रोजगार द्यायचा असेल, प्रत्येक महिलांना आपल्याला सन्मान द्यायचा असेल, प्रत्येक शेतकरी बांधवाला आपल्याला आधार द्यायचा असेल, धीर द्यायचा असेल, तर आपल्याला मशालीवरच मतदान करायला लागेल. मशालीवर मतदान करायला तुम्ही सगळे तयार आहात का? मशालीवर मतदान करायला तुम्ही सगळे तयार आहात का? गणेश भाऊंना विजयी करण्यासाठी तुम्ही तयार आहात का? आपली निशाणी कुठची? आपली निशाणी कुठची? आपली निशाणी कुठची? गणेशजींचा नंबर कुठचा? व्ही फॉर विक्ट्री. आपली निशाणी कुठची? धन्यवाद. 20 तारखेला मशालीवर मतदान करा आणि या महाराष्ट्रात परिवर्तन घडवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. भाऊ